नमस्कार मंडळी. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भाजप, विशेषतः भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोर्चा उघडला. इतकंच नाही मित्रांनो, तर सातत्याने मनोज जरांगे हे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि मनोज जरांगे अशा दुहेरी प्रतिस्पर्ध्यांना भाजप तोंड देत आहे. त्यातच भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी मनोज जरांगे यांना एक प्रश्न केला की मनोज दादांनी सांगावं आमचं काय चुकलं. दादा हे म्हणाले आणि ते मनोज जरांगेंना चांगलंच लागलं. मनोज जरांगे यांनी मग पाडा वाचला की काय काय चुकलं, म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली नाही इथपासून ते थेट ओबीसींना आरक्षण दिलं इथपर्यंत मनोज जरांगे सगळं म्हणाले. त्याही वरती जाऊन मनोज जरांगे म्हणाले दादांचे मुके घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. लय चांगलं काम केलंय त्यांनी आणि दादांना शेंदूर लावायला पाहिजे आणि फक्त दादाला शेंडी ठेवली पाहिजे असंही मनोज जरांगे म्हणाले. आता मनोज जरांगे हे थेट दादांना म्हणतायत की त्यांचे मुके घ्यायला पाहिजे. हे मुके घ्यायला पाहिजे असं सांगताना मनोज जरांगे यांनी मात्र कधी कधी मुक्याचं सोंग घेतलं याची आठवण त्यांना करून द्यायला पाहिजे. आणि त्यावेळेस महाराष्ट्रातील जनता मनोज जरांगेंना मुका घ्या मुका असं म्हणत होती याची ही आठवण करून द्यायला पाहिजे. मंडळी, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं. सुरुवातीला अंतरावली सराटीमध्ये उपोषण होतं. त्यावेळेस अनेक राजकीय नेते मनोज जरांगेंना भेटायला जात होते. पण तिथे ज्या वेळेस शरद पवार आले, शरद पवारांना भेटल्यावर एक प्रकारची ऊर्जा मिळते असं मनोज जरांगे म्हणाले. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला जरांगेंना की तुम्ही शरद पवार तुमच्या सोबत आहेत का. त्यावेळेस मनोज जरांगेंनी मुका घ्या मुका असा चांगला अभिनय केला. त्यावर उत्तर देणं टाळलं. त्यानंतर मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्या दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. फार मोठा प्रसंग होता तो सगळा. त्याचे पडसादही उमटले. आता मनोज जरांगेंचे काही सहकारी जे आता मनोज जरांगेंसोबत नाहीयेत, पूर्वी होते पण ते निघून गेले, त्यावेळेस त्यांनी हा आरोप केला की ती जी दगडफेक झाली त्या तरुणांना मनोज जरांगे यांनी भडकवलं होतं. असा आरोप थेट पत्रकार परिषद घेऊन केला. त्यावर मनोज जरांगेंनी काहीही उत्तर दिलं नाही. ते मुका घ्या मुका असा चांगला अभिनय करते झाले. राजकीय नेते होते, त्यांची घरं जळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्यावरची वाहनं फोडली, आगी लावल्या. या मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं. मनोज जरांगेंनी काहीही सांगितलं नाही, काहीही बोलले नाहीत. मुका घ्या मुका असा अभिनय ते मात्र व्यवस्थित करते झाले. आणि सगळ्यात हाईट होती मित्रांनो की हे जे मराठा आरक्षण हे आतापर्यंत राज्यात काँग्रेसचं सरकार होतं आणि त्या काँग्रेसच्या सरकारने म्हणजे 2014 पर्यंत युतीची 5 वर्ष सोडली तर 2014 पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं, नाहीतर शरद पवारांचं सरकार होतं. मंडळी, एकानेही मराठा आरक्षणाबद्दल भूमिका घेतली नाही. उलट ज्यांनी ज्यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आलं.
त्याबद्दल मनोज जरांगेंना विचारलं तर मनोज जरांगे म्हणतात ते जाऊ द्या ना, आता आताचं काय ते बोला. म्हणजे त्यावेळेसही मनोज जरांगेने मुका मुका असं मस्त निर्णय केला मित्र. शरद पवारांनी मराठा आरक्षण घालवलं. वेळ होती ज्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं. अध्यादेश काढला तो, त्यामध्ये मराठ्यांना मात्र समाविष्ट करून घेतलं नाही. आणि त्यासाठी शरद पवार हे जबाबदार आहेत हे जरांगेंना विचारण्यात आलं की बाबांनो, तुम्ही शरद पवार यांच्या विरोधात का बोलत नाहीत? तुम्ही सातत्याने फडणवीसांना का लक्ष करताय? त्यावेळेसही शरद पवारांनी देखील मराठा आरक्षण घालवलं एवढं बोलून जरांगे गप्प बसले. त्याच्यावरती एक शब्द नाही. पुढची ऍक्टिंग मुका मुका ही होती. पुढची ऍक्टिंग मुका ही होती मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, याच मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. अतिशय हीन दर्जाची भाषा त्यांना वापरली. त्याबद्दल विचारलं गेलं पण जरांगे गप्प. पुन्हा मुका या अभिनयात शिरले. मराठा आरक्षणातून तुम्ही राजकारणात येणार का असा प्रश्न विचारला. त्यावेळेस आम्ही याला पाडू त्याला पाडू इतकं उत्तर दिलं. पण आज मनोज जरांगे स्वतः राजकारण करतायत आणि त्यांचं राजकारण हे आरक्षणाचं नाहीये. त्यांचं राजकारण हे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातलं राजकारण आहे. हे पत्रकारांनी दाखवून दिलं तेव्हा देखील मनोज जरांगे मुका म्हणून राहिले. असे अनेक प्रसंग आले मित्रांनो. मी काही मुख्य प्रसंग तुमच्या समोर ठेवले. त्या ठिकाणी जरांगेंनी मुका इतकंच अभिनय केला, इतकंच ऍक्टिंग केली. त्यावरती त्यांनी काहीही केलं नाही. आणि आज तेच जरांगे पाटील चंद्रकांत दादांना म्हणतायत की त्यांचे मुके घेतले पाहिजे. पण हे मुके घेताना आपण नेमकं काय केलं? आपण किती वेळा मौन व्रत धारण केलं? किती वेळा मुक्याच्या अभिनयात शिरलो? किती वेळा आपण गप्प बसलो? हे जरांगेंनी सांगायला नको का? असो, जरांगेंनी जरी हे सांगितलं नाही तरी राज्यातली जनता दूधकुळी नाहीये. तिला हे सगळं कळतंय, सगळं परफेक्ट माहितीये. पण जरांगेंना वाटतंय की आपण चंद्रकांत दादांचे मुके घेतले की आपला मुका लपून राहील, कोणाला कळणार नाही. तर ते तसं नाहीये. तेही लोकांना तितकंच माहिती आहे. आता निवडणुकीमध्ये जरांगे पाटील खरंच उमेदवार उभे करणार का? आणि उभे केले तर ते नेमके कोणाच्या विरोधात असणार आणि कोणाला पाडायची भूमिका घेणार याबद्दल जरांगे पाटील काहीच बोलत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तो मुद्दा मी शेवटी ठेवला. देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंना मध्ये एक आव्हान दिलं की ठीक आहे, ओबीसी मधून आम्ही आरक्षण देऊ शकत नाही, तर जे विरोधात आहेत त्यांच्याकडून लिहून घ्या की उद्या आम्ही सत्तेत आलो आणि ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय त्या विरोधकांकडून लिहून घ्या की उद्या आम्ही सत्तेत आलो तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ. असं थेट आव्हान मनोज जरांगे यांना केलं. मनोज जरांगे तेव्हाही मुख्याच्या अभिनयात शिरले. अजिबात एक शब्द त्यांनी काढला नाही. तुम्ही द्या करत बसले. याला काय म्हणायचं?
याला मुका घ्या मुका असंच म्हणता येईल. असंच म्हणता येईल. मंडळी, दादा कोंडके यांचा हा पिक्चर होता मुका घ्या मुका. तो मुका, त्या त्या चित्रपटातला मुका आणि आजचा मुका हे काही वेगळे नाहीयेत. आठवून बघा. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.